सोयराबाईंच्या महालातून शंभूराजे धाराऊसह पुतळाबाईंच्या महाली आले. पुतळाबाई देव्हाऱ्यातील राममूर्तीवर फुले चढवून डोळे मिटून हरवल्यागत पाटावर बसल्या होत्या. त्यांचे निवांतपण भंग होऊ नये म्हणून बाळराजे त्यांच्याकडे एकजोड बघत तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने पुतळाबाईंनी डोळे उघडले. दोन्ही हात जोडून ते कपाळाला भिडवताना त्या काहीतरी पुटपुटल्या. पुढे होत पुतळाबाईंच्या सोनपुतळ पायांना हात लावावेत म्हणून बाळराजे म्हणाले, आम्ही पायधूळ घेत आहोत माँसाहेब. उठा. लगबगीने पाटावरून उठत पुतळाबाईंनी पायांना हात लावण्यापूर्वीच बाळराजांना वर उठवले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बरोबर चालत नेऊन त्यांना मंचकावर बसवले. देवाऱ्यासमोर सुंठ साखरेचा प्रसाद आणि एक फूल उचलून त्या बाळराजांजवळ आल्या आणि म्हणाल्या, घ्या देवजन्माचा प्रसाद. शंभूबाळांनी डाव्या तळहातावर उजवा हात घेऊन प्रसाद फूल घेतले. दोन्ही हात तसेच वर चढवीत प्रसादावरचे फूल आपल्या कपाळावरच्या शिवगंधावर टेकवले. फूल डाव्या हाती येऊन सुंठ साखर ओठाआड केली. थोडा वेळ मंचकावर बसून महालवर नजर फिरवताना बाळराजांना वाटले की या महाली आले की देवळाच्या राऊळात आल्यासारखे वाटते. येऊ आम्ही आऊसाहेब. म्हणत बाळराजे मंचकावरून फरसबंदीवर उतरले. या, हसत पुतळाबाई म्हणाल्या. डाव्या मुठीत देवफूल घेऊन धाराऊसह महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या बाळराजांना बघताना पुतळाबाईंच्या वत्सल मनाला जाणून गेले की बाळराजे, तुम्ही समोर असलात वा नजरेआड असलात तरी हुबेहूब स्वारींची याद देता. आम्हास आपलेच वाटता. चिमणाजी आणि बाळाजी नरेरकर राजगड चढत होते. त्यांच्यापासून सर्जेराव जेते, नेताजी, मोरपंत, तानाजी यांनी घेर धरलेली राजांची पालखी गड चढून येत होती. पाली दरवाजावरची गड चढणीची नौबत दुडदुडली. जिजाबाई बाळराजांना घेऊन बालेकिल्ल्याच्या दरवाजापर्यंत राजांना सामोरे जाण्यासाठी आल्या. रामनवमी होऊन 5 दिवस झाले होते. कोणाच्या ध्यानी मनी नसेल असा अजब हिमतीचा हुन्नर लढवून राजांनी शास्तखानाचा कोलदांडा एकाच झटक्यात पुण्याच्या तळावरून ओढून काढला होता. कोढणा सोडून राजे कात्रजच्या रानात गेले. त्यांनी पुण्याच्या उगवतीला नेताजी व मावळतीला मोरोपंत यांच्या घोडदळाच्या फौजफळ्या पेरल्या. चोखोट निवडक असे कुशल 150-150 पटेकरी संगती घेतले. वेशपालटून खासे राजे आणि त्यांचे धारकरी एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर रणहलंग्याच्या तालावर लेझीम खेळत पुण्यात शास्तखानाच्या ऐन घोटात घुसले. लाल महालाचा कोपरानकोपरा माहीत असलेल्या राजांच्या बालपणीचे खेळगडी चिमणाजी आणि बाळाजी बरोबर होते. रमजानच्या उपवासाने शास्तखान आणि त्याचे खिदमतगार रात्री निसूर होणार हे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. मध्यरात्रीनंतर एका खिडकीचे कुसव उकलून राजे चिमणाजी आणि बाळाजी यांच्या संगती पाठीवर नंगी हत्यारे पेटवलेले मावळ्यांच्या फळ्या घेऊन लाल महालात घुसले. कापाकापीला तोंड फुटले. बेभान झालेले राजे दालनामागून दालने टाकीत शास्तखानाच्या ख्वाबगाह म्हणून निवडलेल्या दालनात घुसले आणि टप्प्यात आलेला शास्तखान एका वारात जिवे घ्यावा म्हणून राजे डोळे विस्फारून हत्यार उचलवून टाकोटाक वार केला. पण खानाने तेवढ्यात जीवाच्या आकांताने खिडकीतून छलांग घेतली. राजांनी केलेला वार खिडकीची मेहरब पकडलेल्या खानाच्या हातावर सपकन उतरला. त्यांच्या 3 बोटाच्या बिन्नीच्या पेराचे कडके करून हत्याराचे पाते लाकडी मेहरबीत रुतले. मेहरब लाल करीत खानाच्या बोटाचे फेर फरसबंदीवर उतरली. या अल्ला म्हणून भयानक किंचाळत ठिपकत हात झटकीत खान भिंतीच्या कडेकडेने वाकून पसार झाला.
खानाचा बच्चा अब्दुल फत्ते या छाप्यात जीवे मारला गेला. जनान खाण्यातील कैक रंगीत बाहुल्या अंधारामुळे मावळ्यांनी गफलतीने कापून काढल्या. काही मावळे धारकरी कामी आले. या धुंदळीची खबर भोवतीच्या गोटाला आता लागते आहे हे हेरून राजांनी साऱ्यांना परतीची इशारत केली. गनीम भाग गया, शैतान की नस्ल पीछा करो, दिन दिन असे म्हणत राजांसह मावळे धारकरीच लाल महालाच्या पिछाडीने बाहेर पडले. कोंढाण्याच्या रोखाने बेभान दौडू लागले. पाठलागावर पडलेल्या गनिमांच्या घोडदळाला हूल देण्यासाठी काही बैलांच्या शिंगांना पेटते पलोते बांधून ते बैल राजांनी कात्रज घाटाच्या रोखाने पेटाळायला लावले आणि राजे आडवाटेने कोंढाण्यावर सलामत पोहोचले. लाल महालाच्या या छाप्याची हवी तशी छाप शास्तखानावर पडली. तिसऱ्या दिवशी पुण्याचा तळ जयवंत सिंगावर सोपवून शास्तखानाने दास्त घेऊन पुणे सोडले. 3 वर्ष पुण्यात तळ टाकून राजांचे 2 गड जिंकून त्याबद्दल 3 बोटे गमावून छाप्यानंतर 3च दिवसात खान पुण्याहून हलला. बालेकिल्ला चढवून आलेल्या राजांनी पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावला. शंभूबाळांनी पुढे येऊन राजांना आजानुबाहू हाताचे बोट पकडले. त्यांना छोटेखानी हातपंजा आपल्या हातात घेत राजे हसून म्हणाले, "महाराजे, आम्ही अख्खा नारळ काही काढता आला नाही उडव्याबाहेर. फक्त शेंडीच हातास आली." शंभूबाळांच्या शिवगंधाला आठी पडली तसे राजांनी हसत त्यांची छोटी बोटे अत्यंत ममतेने हळुवार थोपटली आणि लाल महालातील शास्तखानाच्या हातची बोटे कशी कापली याची हकीकत त्यांना सांगितली. वैशाखाला उन्हे तावनीला पडली. एक सकाळी बालेकिल्ल्यावरच्या पटांगण चौकात गोमाजी बाबा महाराजांच्या काळ्या घोडीव दगडी मलखांबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते. कमरेला छोटेखानी बगबीत जांग असलेल्या शंभूबाळांनी उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वाणाने तळपत होते. गोमाजींनी आधाराची हातजोड देऊन महाराजांना मलखांबावर चढवले होते. सोयराबाईंच्या महालातून शंभूराजे धाराऊसह पुतळाबाईंच्या महाली आले. पुतळाबाई देव्हाऱ्यातील राममूर्तीवर फुले चढवून डोळे मिटून हरवल्यागत पाटावर बसल्या होत्या. त्यांचे निवांतपण भंग होऊ नये म्हणून बाळराजे त्यांच्याकडे एकजोड बघत तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने पुतळाबाईंनी डोळे उघडले. दोन्ही हात जोडून ते कपाळाला भिडवताना त्या काहीतरी पुटपुटल्या. पुढे होत पुतळाबाईंच्या सोनपुतळ पायांना हात लावावेत म्हणून बाळराजे म्हणाले, "आम्ही पायधूळ घेतो आहोत माँसाहेब." "उठा." लगबगीने पाटावरून उठत पुतळाबाईंनी पायांना हात लावण्यापूर्वीच महाराजांना वर उठवले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बरोबर चालत नेऊन त्यांना मंचकावर बसवले. देवाऱ्यासमोर सुंठ साखरेचा प्रसाद आणि एक फूल उचलून त्या महाराजांजवळ आल्या आणि म्हणाल्या, "घ्या देवजन्माचा प्रसाद." शंभूबाळांनी डाव्या तळहातावर उजवा हात घेऊन प्रसाद फूल घेतले. दोन्ही हात तसेच वर चढवीत प्रसादावरचे फूल आपल्या कपाळावरच्या शिवगंधावर टेकवले. फूल डाव्या हाती घेऊन सुंठ साखर ओठाआड केली. थोडा वेळ मंचकावर बसून महालभर नजर फिरवताना महाराजांना वाटले की या महाली आले की देवळाच्या रावळात आल्यासारखे वाटते. "येऊ आम्ही आऊसाहेब." म्हणत महाराजे मंचकावरून फरसबंदीवर उतरले. "या." हसत पुतळाबाई म्हणाल्या. डाव्या मुठीत देवफूल घेऊन धाराऊसह महालाबाहेर पडणाऱ्या पाटमोऱ्या बाळराजांना बघताना पुतळाबाईंच्या वत्सल मनाला जाणून गेले की बाळराजे, तुम्ही समोर असलात वा नजरेआड असलात तरी हुबेहूब स्वारींची याद देता. आम्हास आपलेच वाटता. चिमणाजी आणि बाळाजी नरेरकर राजगड चढत होते. त्यांच्यापासून सर्जेराव जेते, नेताजी
मोरपंत तानाजी यांनी घेर धरलेली राजांची पालखी गड चढून येत होती. पाली दरवाजावरची गड चढणीची नौबत दुडदुडली. जिजाबाई महाराजांना घेऊन बालेकिल्ल्याच्या दरवाजापर्यंत राजांना सामोरे जाण्यासाठी आल्या. रामनवमी होऊन 5 दिवस झाले होते. कोणाच्या ध्यानी मनी नसेल असा अजब हिमतीचा हुन्नर लढवून राजांनी शास्तखानाचा कोलदांडा एकाच झटक्यात पुण्याच्या तळावरून ओढून काढला होता. कोढणा सोडून राजे कात्रजच्या रानात गेले. त्यांनी पुण्याच्या उगवतीला नेताजी व मावळतीला मोरोपंत यांच्या घोडदळाच्या फौज फळ्या पेरल्या. चोखोट निवडक असे कुशल 150 पटेकरी संगती घेतले. वेश पालटून खासे राजे आणि त्यांचे धारकरी एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर रणहलंग्याच्या तालावर लेझीम खेळत पुण्यात शास्तखानाच्या ऐन घोटात घुसले. लाल महालाचा कोपरानकोपरा माहीत असलेल्या राजांच्या बालपणीचे खेळगडी चिमणाजी आणि बाळाजी बरोबर होते. रमजानच्या उपवासाने शास्तखान आणि त्याचे खिदमतगार रात्री निसूर होणार हे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. मध्यरात्रीनंतर एका खिडकीचे कुसव उकलून राजे चिमणाजी आणि बाळाजी यांच्या संगती पाठीवर नंगी हत्यारे पेटवलेले मावळ्यांच्या फळ्या घेऊन लाल महालात घुसले. कापाकापीला तोंड फुटले. बेभान झालेले राजे दालनामागून दालने टाकीत शास्तखानाच्या ख्वाबगाह म्हणून निवडलेल्या दालनात घुसले आणि टप्प्यात आलेला शास्तखान एका वारात जिवे घ्यावा म्हणून राजे डोळे विस्फारून हत्यार उचलवून टाकोटाक वार केला. पण खानाने तेवढ्या जीवाच्या आकांताने खिडकीतून छलांग घेतली. राजांनी केलेला वार खिडकीची मेहरब पकडलेल्या खानाच्या हातावर सपकन उतरला. त्यांच्या 3 बोटाच्या बिन्नीच्या पेराचे कडके करून हत्याराचे पाते लाकडी मेहरबीत रुतले. मेहरब लाल करीत खानाच्या बोटाचे फेर परसबंदीवर उतरली. या अल्ला म्हणून भयानक किंचाळत ठिपकत हात झटकीत खान भिंतीच्या कडेकडेने बाकून पसार झाला. खानाचा बच्चा अब्दुल फत्ते या छाप्यात जिवे मारला गेला. जनानखान्यातील कैक रंगीत बाहुल्या अंधारामुळे मावळ्यांनी गफलतीने कापून काढल्या. काही मावळे धारकरी कामी आले. या धुंदळीची खबर भोवतीच्या गोटाला आता लागते आहे हे हेरून राजांनी साऱ्यांना परतीची इशारत केली. गनीम भाग गया, शैतान की नस्ल पीछा करो, दिन दिन असे म्हणत राजांसह मावळे धारकरीच लाल महालाच्या पिछाडीने बाहेर पडले. कोंढाण्याच्या रोखाने बेभान दौडू लागले. पाठलागावर पडलेल्या गनिमांच्या घोडदळाला हूल देण्यासाठी काही बैलांच्या शिंगांना पेटते पलोते बांधून ते बैल राजांनी कात्रज घाटाच्या रोखाने पेटाळायला लावले आणि राजे आडवाटेने कोंढाण्यावर सलामत पोहोचले. लाल महालाच्या या छाप्याची हवी तशी छाप शास्तखानावर पडली. 3ऱ्या दिवशी पुण्याचा तळ जयवंतसिंगावर सोपवून शास्तखानाने दास्त घेऊन पुणे सोडले. 3 वर्ष पुण्यात तळ टाकून राजांचे 2 गड जिंकून त्याबद्दल 3 बोटे गमावून छाप्यानंतर 3च दिवसात खान पुण्याहून हलला. बालेकिल्ला चढून आलेल्या राजांनी पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावला. शंभूबाळांनी पुढे येऊन राजांना आजानुबाहू हाताचे बोट पकडले. त्यांना छोटेखानी हातपंजा आपल्या हातात घेत राजे हसून म्हणाले, महाराजे, आम्ही अख्खा नारळ काही काढता आला नाही उडव्याबाहेर, फक्त शेंडीच हातास आली. शंभूबाळांच्या शिवगंधाला आठी पडली तसे राजांनी हसत त्यांची छोटी बोटे अत्यंत ममतेने हळुवार थोपटली आणि लाल महालातील शास्तखानाच्या हातची बोटे कशी कापली याची हकीकत त्यांना सांगितली. वैशाखाला उन्हे तावनीला पडली. एक सकाळी बालेकिल्ल्यावरच्या पटांगण चौकात गोमाजीबाबा महाराजांच्या काळ्या घोडीव दगडी मलखांबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते.
कमरेला छोटेखानी बगवी जांग असलेल्या शंभूबाळांनी उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वाणाने तळपत होते. गोमाजींनी आधाराची हातजोड देऊन बाळराजांना मलखंबावर चढवले होते. पिवळा धमक दामन सर्फ कळीच्या सोटावर गरगरते. चलाक वळसे परत चढावा तसे शंभूबाळ दशरंग फिरत मलखांबाचा बुंदा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले. खांबाच्या गळपट्टीला दोन्ही मांड्यांची कैची लावून त्यांनी हुशारीने नजर वर केली. त्यांना समोर बालेकिल्ल्याच्या सदर महालाबाहेर पडणारे राजे दिसले. त्यांच्या मागून दोरोजी, नेताजी, येसाजी, कान्हाजी अशी मंडळी बाहेर पडत होती. टाकोटाक झेप घेऊन जटाजटा उतरते दशरंग फिरत शंभूबाळ छलांग घेऊन मलखंबावरून भुईवर उतरले. पाय टेकताच राजांच्या रुखाने थेट दौडत सुटले. व धाकलं राज दम खा म्हणून हात पसरीत मागून साद घालणाऱ्या गोमाजी बाबांकडे त्यांचं ध्यानच नव्हते. बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजाजवळ आलेल्या राजांना महाराजांनी धावत ऊर येऊन गाठले. उघड्या अंगाचे सतेज शंभूबाळांना सामने बघताना राजांना क्षणभर वाटून गेले की आमचे काळीजच कुणीतरी सोन रसात बुडवून आपल्या सावळ्या हातांनी आमच्यासमोर पेश केलं आहे. राजांच्या मांड्यांना मिठी भरत बाळराजे लागवी आर्जवेने म्हणाले, आम्ही येऊ तुमच्या संगती धावणीला आबासाहेब. राजांना पेच पडला. हे कोकण स्वारीवर जाण्यासाठी गड उतरणार होते. शंभूबाळांच्या काळ्या कुरळ्या दाट केसांवरून आपली अंगठधारी सडक बोटे मायेने फिरवीत राजे म्हणाले, आम्ही जरूर नेऊ तुम्हास धावणीला, पण अजून थोडे जाणते व्हा. जा गोमाजी खोळंबलेत, मेहनत घ्या. राजांचे पाय शिवण्यासाठी शंभूबाळ झुकते झाले. आपल्या महालाच्या गवाक्षातून त्या दोघा पितापुत्रांना तसे बघताना जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या, आमच्या या वैभवास कधी कुणाची दृष्ट न लागो आई अंबे. आणि तेच दृष्ट आपल्या महालातून बघताना सोयराबाई स्वतःशीच म्हणत होत्या. बाळराजांना अदब कसली ती नाहीच. सीधे उघडे स्वारींच्या समोर गेले. पण लबाडच दिसतात मात्र गोमटे.